पाहण्याची आहे। पुण्यात जीएसटीच्या उपायुक्तावर हनी ट्रॅपमध्ये अडकवून महिलेनं 42 लाख रुपये उकळले। मुंबईत जीएसटी विभागात उपायुक्त म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्याला नागपूरच्या ठिकाणी अडकवलेल्या हनी ट्रॅपमध्ये भारतीय विद्यापीठ पोलिसात खंडणी आणि इतर स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल झाले। यातील पीडित उपायुक्त हे जीएसटी मध्ये कार्यरत होते, ते बेलापूर इथं राहायला होते अशी ही माहिती आहे। आरोपी महिला नागपूरमध्ये राहायला होती, त्या ठिकाणी वास्तव्य करत होती। 2023 मध्ये या अधिकाऱ्याची आणि या महिलेची विवाह विषयक संकेतस्थळावर ओळख झाली आणि त्यानंतर आरोपी महिलेनं त्यांना आमिष दाखवून जाळ्यात ओढलं आणि पैसे मागण्यास सुरुवात केली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवे आपण पाहिलं की यामध्ये एक मोठं रॅकेट सध्या राज्यामध्ये कार्यरत आहेत, जे जीएसटी आणि इतर विभागातील वरिष्ठ अधिकारी आहेत, जे एकटे आहेत, ज्यांचं घटस्फोट झालेला आहे। अशा अधिकाऱ्यांची माहिती संकलन करून हे टोळकं जे आहे ते त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवतं। खरं तर नागपूर येथील असलेलं हे टोळकं जे आहे यामध्ये 2 महिला आणि 1 पुरुष आरोपी असे एकूण 3 आरोपी आहेत। आणि जीएसटीचे जे अधिकारी आहेत, उपायुक्त म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी या सगळ्या हनी ट्रॅपमध्ये अडकवलेलं आहे। 42 लाख रुपये त्यांना खरं तर धमकावून, भीती दाखवून या टोळक्याने उकळलेले आहेत। खरं तर आपण पाहिलं की अशा पद्धतीनं या सगळ्या हनी ट्रॅपमध्ये अनेक अधिकारी अडकल्याची शक्यता सुद्धा सध्या वर्तवली जात आहेत। जे अधिकारी या सगळ्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत ते पत्नीपासून विभक्त राहत असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। आणि या आरोपींचा शोध सध्या जो आहे तो पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस जे आहेत ते घेत आहेत। एकंदरीत राज्यभरामध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत, मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत। अशा अधिकाऱ्यांना सोशल माध्यमातून संपर्क करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून घेऊन त्यांना अडकवलं जात असल्याच्या या घटनेनं सध्या राज्यातील प्रशासनामध्ये खळबळ उडालेली आहे। अगदी चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।